नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पालकपुरी। तर त्यासाठी घेतलेले साहित्य इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, पालक फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 1 चमच जिरे, लसणाच्या काही पाकळ्या, आलं आणि हिरवी मिरची। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य घालून याची पेस्ट छान बनवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। 2 चमचे पाणी घातलेलं होतं मी यामध्ये आणि छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर पीठ मळायला सुरुवात करूया। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या वाटीने मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर याच वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहे। तर 1 चमचा तीळ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच ओवा घेतलेला आहे, यामध्ये घालूया। आणि यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची आहे। तर पिठामध्ये आपली पेस्ट घालून झालेली आहे। तर यावर आता आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। तर 1 चमचा मी तूप घातलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही। आणि पाणी न घालता आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर आपल्या पेस्ट जेवढी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ छान मळून घेऊया। तर अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि थोडंसं पाणी मला वरून सुद्धा लागलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट आपली बाकी होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हे पीठ छान घट्टसर मळून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। तर 10 मिनिटांसाठी आपल्याला असंच रेस्टला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटांनंतर आपण बनवायला सुरुवात करूया। तर इथं 10 मिनिटं झालेली आहेत आपली। तर आता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे आणि पीठ न लावताच आपल्याला लाटून घ्यायचे आहे, किंवा गरज पडल्यास तुम्ही लावू सुद्धा शकता, पण मला गरज वाटत नाही त्यामुळे मी असंच लाटणार आहे। तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या लाटू शकता, कितपत पातळ कितपत जाड ठेवायच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। तर अशाच पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेऊया। तर अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर आपण फ्राय करून घेऊया। तर कढईमध्ये मी तेल तापवायला आधीच ठेवलेलं होतं आणि छान अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर या पुऱ्या खायला एकदम छान लागतात। तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली पुरी फुललेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया। अतिशय खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या होतात आणि चवीलाही सुद्धा अप्रतिम लागतात। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया। आवाजावरून कळतच असेल की किती खुसखुशीत झालेली आहे ते। तर रेडी झालेल्या आहेत आपल्या पालक पुऱ्या, इथं बघू शकता तुम्ही। तर रेडी झालेल्या आहेत आपल्या पालक पुऱ्या, तुम्ही बघू शकता अतिशय छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद।